अनेक शेतकऱ्याला वाटते का आज बायको केली तर उद्याच पोट आलं पाहिजे. समजलं का? तसं नसते होत. महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं, शेतीचं मोठं नुकसान झालं. सरकारकडून दिवाळीमध्ये काही शेतकऱ्यांना मदत देखील देण्यात आली. तर काही ठिकाणी गारपिटीने शेतकऱ्यांचं अक्षरशः राख झाली. धान्य, पिकं, फळबाग, ऊसाचे फळे, कांद्याचे साठे सर्व काही पावसाने उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं स्वप्न क्षणात चिरडलं गेलं. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर आहेच, पण हातातली जमीनसुद्धा ओस पडली आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पशुधनाचे नुकसान झाले आहे आणि कर्जबाजारीपणाचं ओझं पुन्हा वाढलं आहे. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा लढा पेटला आहे. शेतकऱ्याच्या या हालाकडे सर्वप्रथम लक्ष दिलं ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर थेट टीका केली. शेतकरी मरत आहे आणि हे सरकार निवडणुकीच्या तयारीत आहे. पाऊस झाला, नुकसान झालं, पण मदतीचा घोषणा कुठे आहे? मी मुख्यमंत्री असताना एका झटक्यात कर्जमाफी जाहीर केली होती. या सरकारला शेतकऱ्याचं दुःख कळत नाही. शरद पवार यांनी सुद्धा त्याच सुरात म्हटलं आहे की राज्य सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी. शेतकऱ्याच्या कर्जाचं ओझं वाढत चाललं आहे. जर वेळेवर दिलासा दिला नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली जाईल. या वक्तव्यामुळे विरोधकांचा आवाज जोरात वाढला आणि सरकारवर दबाव येऊ लागला. याच दरम्यान प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मैदानात उतरून सरकारला थेट आव्हान दिलं. त्यांनी अमरावतीतून सुरू केलेलं उपोषण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत मी उठणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. 7 दिवसाचं अखंड उपोषण न थांबता, न मागे हटता शेतकरी कार्यकर्ते, युवक, महिलांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्या दरम्यान बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलं की मी पक्षासाठी नाही, पदासाठी नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उपोषण करतोय. महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी आहे. जर सरकारने आज मदत केली नाही, तर उद्या शेतकरी वर्ग संपेल. त्यांच्या आवाजातली ती खरी वेदना लोकांच्या मनात भिडली. उपोषणाच्या 7व्या दिवशी सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईत बोलवलं. मंत्रालयात जवळपास 2 तासाची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. आम्ही 1 जून ही तारीख देत आहोत. आधी सर्व तपशील शेतकऱ्यांची स्थिती तपासली जाईल. बच्चू कडू यांनी सुरुवातीला या घोषणेचं स्वागत केलं, पण लगेचच प्रश्न उपस्थित केला, 1 जून म्हणजे आणखी 6 महिने थांबायचं. त्यांची बैठक पार पडल्यानंतर विशेषतः बच्चू कडू यांना ट्रोल करण्यात आलं. या चर्चेनंतर आंदोलकांचं स्वरूप बदललं. बच्चू कडू यांचा लढा जितका व्यापक होता, तितका काही विरोधकांचा ट्रोल सुरू झाला. त्यात सर्वाधिक चर्चा राहिली 2 व्यक्ती, रविराज साबळे आणि कराळे सर. रविराज साबळे यांनी सोशल मीडियावरून बच्चू कडू यांच्यावर टीका करत काही व्हिडिओ पोस्ट केले. त्यांनी म्हटलं, मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावाने सांगा किती पैसे घेतले. या वक्तव्यानंतर कराळे सरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी साबळे यांना उद्देशून म्हटलं की बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी लढत आहे. तुमच्याकडे जर पुरावा असेल तर दाखवा बच्चू कडू यांनी कुठे कुठे पैसे घेतले. पुरावा असेल तर बोला, असं कराळे मास्तर यांनी रविराज साबळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. या वादानंतर सोशल मीडियावर हल्लाबोल सुरू झाला. व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले. दोन्ही गटांमध्ये ट्रोलिंग, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. डिजिटल लढाई सुरू राहिली. या डिजिटल गोंधळानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. त्यांनी दुःखाने म्हटलं की मी उपोषण केलं, पण माध्यमांनी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. लोकांनी ट्रोल केलं, व्हिडिओनी महत्त्व दिलं. म्हणजे आपल्या समाजाचं लक्ष साध्या मूळ प्रश्नावर नाही, फक्त टीका-टिप्पणीवर आहे. मी लोकांसाठी भिकेला लागे राहिलो, पण सिस्टीम माझ्या पोटावर पाय ठेवत आहे. त्यांनी पुढे सांगितलं, सरकार म्हणतं 1 जूनला निर्णय, पण तो निर्णय जर मार्च एंडिंग नंतर घेतला तर 2025 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही.
मग हा न्याय कोणासाठी? सरकार जर 2025च्या आर्थिक वर्षानंतर कर्जमाफी जाहीर करेल, तर ज्यांनी या वर्षी 2024-25 नवीन कर्ज घेतलं आहे, त्यांचा समावेश होणार नाही. म्हणजे मोठा वर्ग वंचित राहील. ही घोषणा निवडणुकीपूर्वीची केवळ औपचारिकता ठरेल. कर्जमाफी म्हणजे केवळ राजकीय घोषणाबाजी नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनाशी थेट निगडीत आहे. बँक, सहकारी संस्था, जिल्हा निवडणूक, पतसंस्था सर्वांचा यात सहभाग असतो. त्यामुळे त्यासाठी नियोजन आणि निधीची तरतूद आवश्यक आहे. मात्र सरकारने जर 1 जून अशी लांब मुदत दिली, तर त्याचा उपयोग फक्त वेळकाढूपणा म्हणूनच पाहिला जातो, असं शेतकरी म्हणतात. विदर्भात सोयाबीन, कापूस, मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस या पिकाचा हंगाम पूर्णपणे बुडालेला आहे. शेतकरी सतत बँकेच्या हप्त्यामुळे अडकला आहे. कर्ज वसुलीसाठी नोटीस, पतसंस्थेकडून फोन आणि काही ठिकाणी जप्तीची कारवाई हे वास्तवाला महाराष्ट्र आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की सरकार आम्हाला समजून घेत नाही. आम्ही कर्ज फेडू शकत नाही, म्हणून आम्ही चूक आहे. पीक आली नाहीत म्हणून पैसे नाही आणि त्याच वेळी महागाई वाढली आहे. आता आम्हाला जगण्यासाठी सरकारकडून आधार हवा आहे. बच्चू कडूंच्या उपोषणानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय संघटना त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा तसंच काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींनीही याच्यावर समानार्थ आले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी देखील बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक करत सरकारवर निशाणा साधला. बच्चू कडू यांचा लढा हा सत्तेसाठी नाही, तो शेतकऱ्यांसाठी आहे, असा उद्धव ठाकरे म्हणाले. तर शरद पवार म्हणाले, या सरकारने शब्दावर न चालता कृती दाखवावी. सरकारकडून मात्र सातत्याने शांत आणि सकारात्मक उत्तर आले. त्यात अजित पवार यांचं वक्तव्य चर्चेचा विषय बनलं. अजित पवार यांनी एका सभेमध्ये म्हटलं, की किती वेळेस कर्जमाफी करायची? देवेंद्र फडणवीस यांनी देखील आधी कर्जमाफी केली. आमच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील कर्जमाफी केली होती. आता परत कर्जमाफी करा बोलताय. काहीतरी कर्ज फेडा, फेडत जा, असं अजित पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात अजित पवार यांच्यावर टीका झाली. परंतु विरोधकांनी याला विलंबाचं राजकारण म्हणत तीव्र टीका केली. शेतकरी म्हणतात, आमचं आयुष्य 6 महिन्याचं नाही, आमचं जीवन एका हंगामावर आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नापेक्षा वाद आणि ट्रोलिंग यावरच लोकांचं लक्ष केंद्रित झालं आहे. बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला मार्च एंडिंग नंतर कर्जमाफी हा मुद्दा अत्यंत तांत्रिक असला तरी वास्तव्यास जोडलेला आहे. राज्याच्या आर्थिक वर्षाचा शेवट 31 मार्चला होतो. जर कर्जमाफीच्या अंमलबजावणी 1 जून पासून झाली, तर कालावधीतील नवीन कर्जदारांचा समावेश होणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहील आणि सरकारला नंतर पुन्हा नव्या योजनांचं ओझं उचलावं लागेल. काहींचं मत आहे, जर सरकारने खरंच शेतकऱ्यांचा विचार करायचा असेल, तर मार्च नंतर नव्हे, तर आत्ताच तातडीनं निर्णय घ्यायला हवा होता. जळगाव, बुलढाणा, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी एकच मागणी करत आहे. आम्हाला जगायचं आहे, आमचं कर्ज माफ करा. त्यांच्या डोळे सांगतात, की केवळ पैशाविषयीचं नाही, तर आत्मसन्मानाचं प्रकरण. एका शेतकऱ्याने एका बैठकीत सांगितलं, बँकेचा माणूस घरी आला, मुलं घाबरली, घरातल्या महिलांनी दरवाजा लावला. असं आयुष्य जगायचं नाही, आम्हाला न्याय हवा आहे. दान नाही, हे फक्त वाक्य महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचं एकत्रित मनोगत आहे. राज्य सरकारसमोर काही स्पष्ट पर्याय आहेत. तातडीनं मदत जाहीर करणे, पीक नुकसानीच्या भरपाईसाठी थेट खाते वाटप, कर्जमाफीचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम, जुन्या व नव्या दोन्ही कर्जांना समाविष्ट करणे, नवीन कर्ज संरचना 2025 पासून लागू होणाऱ्या योजना, अशा रीतीने आणखी काही सर्व शेतकरी समाविष्ट होतील. पण या सर्व योजनांना आधार आहे राजकीय इच्छाशक्ती. जर ती प्रामाणिक असेल, तर महाराष्ट्र पुन्हा उभा राहू शकतो. नाहीतर हे आंदोलन अजून तीव्र होईल, हे निश्चित आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या आठवण करून दिली, की शेतकरी अजून जिवंत आहे आणि तो आपल्या हक्कासाठी लढायला तयार आहे. सरकारने जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासात विजयाचा लढा ठरेल. पण जर पुन्हा वेळ आली, तर तोच लढा विश्वासघातकाचा अध्याय ठरेल. आता बघायचं आहे, कर्जमाफीचं स्वप्न वास्तवात उतरतं का, की पुन्हा एकदा पावसाच्या थेंबासारखं हातातून निसटून जातं.
तर शेतकरी कर्जमाफीवर तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि जी बच्चू कडू यांच्यावर टीका होत आहे, यावर देखील तुमचं काही मत असेल तर खाली नक्की नोंदवा.